एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व मॉड बिटवीन दिस. सोपं आहे बघा मित्रांनो. अगेन ह्याला तर डायरेक्टली आपण एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचं. मॉड आलं आणि साधे लाईन्स असेल तर एकदम खुश व्हायचं. आता y इक्वल टू मॉड ऑफ x माइनस टू है. मॉड ऑफ x माइनस टू मतलब यहाँ से ये ग्राफ ऐसे जाएगा, यहाँ से ऐसे जाएगा, है ना. मॉड ऑफ x माइनस टू मतलब दिस विल बिकम 0 एट x इज इक्वल टू 2 एंड यहाँ पे भी ये व्हॅल्यू 2 होगी. सो दिस इज 0,2, दिस इज 2,0. आता आपल्याला काय मागितलं, x इक्वल टू 1 मतलब ही लाइन ही आहे x इक्वल टू 1 एंड x इक्वल टू 3, विच इज दिस लाइन x इक्वल टू 3. हमें ये एरिया फाइंड आउट करनी है, दिस एंड दिस एरिया. थोड़ा सा ये ट्रायंगल मोठे छोटे झाले, बाय द वे दोन्ही ट्रायंगल सेम असणार आहे. अब सिंपल इस एरिया का फाइंड आउट करेंगे. कैसे करेंगे फाइंड आउट इसको, एरिया ऑफ ट्रायंगल घ्या. इथं पण ही एरिया ऑफ ट्रायंगल आहे. अगेन आई रिपीट, दोन्ही ट्रायंगल सेम पाहिजे. थोडंसं पुढे मागे झालं, दोनों ट्रायंगल सेम ही होगा. कैसे, अब इसका बेस देखिए 1 है, इसका हाइट इज ऑल्सो इथून ते इथं बघा किती असणार आहे 1. कसं, x इक्वल टू 1 पुट केलं तर हे 1 येणार. सिमिलरली इथं पण बेस 1 आहे आणि हे हाइट पण 1च आहे. सो हाफ इंटू बेस इंटू हाइट, हे पहिला ट्रायंगल प्लस दुसरा ट्रायंगल हाफ इंटू बेस इंटू हाइट. सो हे हाफ प्लस हाफ 1 इज द आन्सर. 4 का आन्सर इज ए. विदिन 30 सेकंड सॉल्व्ह व्हायला पाहिजे मित्रांनो.